नॉनव्हेज प्रेमींसाठी रविवार म्हणजे केवळ सुट्टी नाही, तो असतो चविष्ट भटकंतीचा दिवस. आज जरा नेहमीचं मटण बाजूला ठेवा, कारण घेऊन आले मी काहीतरी हटके. मटण डाळघोष, मसाल्यांची जादू, मटणाचा रस आणि डाळीचा साज, असं भन्नाट कॉम्बिनेशन जे चवीलाच नव्हे तर मनालाही भिडेल. तयार आहात ना रविवार खास मटण घोषसाठी? आज मी तुम्हाला एक मस्त अशी थोडी हटकी अशी रेसिपी दाखवते. नाव आहे डाळघोष. मटण आणि डाळ एकत्र करून तयार होतं एकदम खमंग आणि झणझणीत जेवण, जे एकदा केलं की परत परत करावं असं वाटेल. अगदी सोप्या स्टेप्स आहेत, पण चव जबरदस्त. शेवटपर्यंत बघाच, कारण शेवटी एक खास मसाल्यांची टिप देणार आहे, जी हुकुमी गेम चेंजिंग आहे. चला तर मंडळी, करूया सुरुवात. इथे मी 3 डाळी घेतलेल्या आहेत. 1 वाटी तूर डाळ, अर्धी वाटी चणा डाळ आणि 1 छोटी वाटी मी मसूर डाळ घेतलेली आहे. डाळी आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. त्या सगळ्या डाळी मी कुकरमध्ये घेतल्या. तुम्हाला आवडेल त्या डाळीसोबत तुम्ही करू शकता, पण ह्या तिन्ही मिक्स डाळी करून मस्त स्वाद येणार आहे आणि छान अशी टेस्टही येणार आहे. तुम्हाला हवे तर तुम्ही डाळी समप्रमाणातही घेऊ शकता. मी 1 मोठी वाटी तूर डाळ घेतली आहे, अर्धी वाटी चणा डाळ आणि त्याच्या अर्धी वाटी म्हणजे छोटी 1 वाटी मसूर डाळ. या डाळी मी कुकरमध्ये घेतल्या आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आणि 2 वाटी मी पाणी यामध्ये घालणार आहे, मोठे 2 वाटी. आणि कुकरला डाळ छान शिजवून घ्यायची आपल्याला. अर्धा चमचा हळद घातली आणि 1 चमचाभर इथे मी मीठ घातलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून मी आता याच्या मंद आचेवर 3 ते 4 शिट्ट्या देणार आहे. 2 मोठ्या आचेवर द्यायच्या आणि मंद आचेवर 2 द्यायच्या. डाळ मस्त गरगरीत शिजते, जशी आपल्याला हवी तशी. तुमच्या कुकरप्रमाणे तुम्ही कशीही शिजवून घ्या, पण डाळ मऊ अशी शिजली पाहिजे, अगदी पुरणासारखी. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुकरच्या इथे 4 शिट्ट्या दिलेल्या आहेत. डाळ आपली छान शिजली आहे. आता कुकर थंड झाल्यावर मी तुम्हाला दाखवणार आहे. कुकर थोडाफार थंड झाल्यावर याचं झाकण खोला. कुकरच्या आहे त्या वाफेमध्ये ही डाळ छान मुरते. हे बघा, मंद आचेवर डाळ चांगली शिजवली की डाळ छान मऊ शिजते. या डाळीला आपल्याला छान असं घोटून घ्यायचं आहे. मी पळीच्या साहाय्यानेच याला घोटून घेतले आहे. तुम्ही याच्या ठिकाणी रवीचा वापर करू शकता. डाळ अशी गरम असताना छान अशी घोटून घ्यायची. पूर्णपणे मटणामध्ये एक जीव झाली पाहिजे, मस्त अशी एकसंध झाली पाहिजे. ही शिजवलेली डाळ आणि हे मटण एक जीव झाले, एकसंध झाले की ह्याचा फ्लेवर इतका छान येतो आणि ह्याच्यासोबत मस्त गरम मसाल्यांचा घमघमाट. आणि ही स्पेशल हैदराबादी डिश आहे आणि जास्त काही वेळ लागत नाही, अगदी घरगुती साहित्यामध्येच होते आणि तितकीच पौष्टिक आहे. घरी जर कोणी पाहुणे आले की झटपट आपण काहीतरी वेगळी डिश म्हणून त्यांना करून देऊ शकतो. आणि महाराष्ट्रात घरोघरी पाहुणे आले की त्याचं स्वागत समारंभ आपलं जोरदार असतं आणि सुरुवात मात्र नॉनव्हेजनीच होते, बरोबर आहे ना? नेहमीच मटण शिजवणं किंवा वेगवेगळ्या पद्धतीने डिश करून कंटाळा आला असेल तर ह्या पद्धतीने ही डिश करायला मात्र विसरू नका. एकदा ट्राय करून बघा, लाजवाब होते. आणि खास करून हैदराबादी डिश आहे. मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये जास्त करून या डिशवर जास्त जोर दिला जातो. तर मंडळी, शिजवलेली डाळ एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. थोडंसं कुकरला डाळ लागली होती, त्यातच थोडंसं पाणी घातलं आणि हे पाणी मी यामध्ये ओतलेलं आहे. आपल्याला पुढची तयारी करायची आहे. तर बघू शकता, आपल्या डाळघोषला छान असा फ्लेवर आणण्यासाठी इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत. 1 स्टार फूल, 2 मसाले वेलची, 1 हिरवी वेलची, 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 1 मोठा चमचा जिरे, 2 तमालपत्र, 4 ते 5 मिरी, 4 ते 5 लवंगा. हिरवी वेलची मात्र थोडी ठेचून घाला. सगळे खडे मसाले मी तुम्हाला दाखवले कोणते ते. तर मला सांगा, या मसाल्याच्या प्लेट मधला जो मसाला आहे मधला, तो कोणता आहे, त्याचं नाव आहे? त्याचं नावही मी सांगितलं नाही, तुम्हीच नाव मला कमेंट मध्ये सांगा. तर इथे 4 कांदे घेतले आहेत, पातळ असे उभे कापून घेतलेले आहेत. टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. मिरची हिरवी घेतलेली आहे. इथे 1 किलो मटण आहे, ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. 2 ते 3 पाण्याने मटण खळखळून धुवायचं. डाळीसोबत मटणही छान शिजलं पाहिजे, त्यासाठी मी कुकरमध्येच फोडणी घालणार आहे. तर बघू शकता, कुकरमध्ये मी 2 पळी तेल घेतलेलं आहे आणि 2 मोठे चमचे इथे तूप घातलेलं आहे. तुम्ही फक्त तेलात किंवा तुपातही करू शकता, नंतर वरून तूपही घालू शकता. मगाशी दाखवलेले एक एक करून सगळे खडे मसाले यामध्ये टाकले. तुपात त्याला छान असे खमंग परतून घेतले आणि हे खडे मसाले गरम अशा तेला तुपात पडल्यानंतर त्यांचा सुवास मात्र घरभर दरवळला होता. खडे मसाले छान तुपात तेलामध्ये परतून घेतले की पूर्णपणे फ्लेवर मस्त आपल्या रेसिपीमध्ये उतरतो. इथे मी 4 मीडियम साईजचे कांदे उभे असे पातळ चिरून घेतलेले आहेत, ते यामध्ये टाकले आणि 1 मिनिटभर कांद्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. या रेसिपीसाठी कांदा खूप महत्वाचा आहे बरं का. आपल्या डाळघोषला कांद्याने खूप छान फ्लेवर येतो. कांदा आपल्याला छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा
पटकन मऊ होण्यासाठी, पटकन परतण्यासाठी इथे मी 1 चमचाभर मीठ घालणार आहे. मीठ घातल्याने कांदा पटकन परतला जातो, मऊ होतो. याच्यानंतर आपल्याला इथं मटण शिजण्यासाठी टाकायचं आहे. यामध्ये मटण शिजवतानाच मीठ घातलं की मटणामध्ये छान मीठ मुरतं आणि मटण चवीला लागतं. म्हणूनच मी कांदा भाजतानाच 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. इथे मी अर्धा चमचा हिंग घातलेला आहे. हिंग घातल्यानंतर 1 मिनिटभर कांदा छान असं परतून घेतला. 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. आला आणि लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत 1 मिनिटभर परतून घेतलं. ही सगळी प्रोसेस झटपट कांदा परततानाच करायची आहे. म्हणजे कसं कांदा फ्राय होईपर्यंत सगळे मसालेही यामध्ये टाकून होतात. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद टाकली आणि आता स्वच्छ धुवून घेतलेलं सगळं मटण यामध्ये मी टाकणार आहे. डाळ घोषच नाही तर माझ्या मटणाच्या भरपूर अशा रेसिपी मी चॅनलला अपलोड केल्या आहेत. त्या देखील रेसिपी तुम्ही नक्की पहा. खूप छान आहेत. अगदी कोल्हापूर पद्धतीचं झणझणीत मटण, छान रेसिपी आहेत. नक्की पहा आणि कमेंट करून सांगा कशा झाल्या ते. चॅनलला तुम्ही नवीन आहात, अजून सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, मटण यामध्ये सर्व टाकलं. तेला तुपात छान असं 1 मिनिटभर परतून घेतलेलं आहे. मटणाचं सुटलेलं जे अंगचं पाणी आहे ते पूर्णपणे आटवून मटणाला जेव्हा तेल सुटतं तेव्हाच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तोपर्यंत यामध्ये छान असा फ्लेवर येण्यासाठी, कलर येण्यासाठी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालणार आहोत. तुम्ही या ठिकाणी काश्मीरी मिरची पावडरही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आणि बेडगी मिरचीचा फ्लेवर अफलातून असतो, छान खमंग सुगंध येतो. तर इथे 2 ते 3 मिरच्या मी टाकलेल्या आहेत. 2 टोमॅटो बारीक केलेले यामध्ये टाकले आणि सगळं परतून घेतलं. त्यानंतर मी 1 चमचाभर इथे मिरी पावडर घातलेली आहे. 2 चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तुमचा घरचा वापरण्यातला कोणताही मसाला या ठिकाणी घालू शकता. आणि तिखट तुम्हाला जेवढं आवडतं त्याप्रमाणे तिथे कमी जास्त करू शकता. जरी ही हैदराबादी डिश असली तरीही घरगुती चव आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कांदा लसूण मसाला वापरला आहे, तोही कोल्हापुरी झणझणीत कांदा लसूण मसाला. चव मात्र आई आजीच्या हातची येणार आहे. 1 मिनिटभर कांदा लसूण मसाला टाकल्यानंतर सगळं असं परतून घेतलं. मटणाला छान पाणी सुटलं आहे. पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे. सगळे फ्लेवर मसाल्यांचे आपल्या मटणामध्ये छान मुरले जातात. तर घरभर दरवळत आहे सुगंध. शेजारचेही येऊन विचारतील की आज काय वेगळं शिस्त आहे घरात. हे डाळ आणि मटणाचं कॉम्बिनेशन 1 नंबर आहे. आणि या पद्धतीने एकदा जरी घरी बनवला तर मात्र प्रत्येक रविवारी मटण भोजचीच फरमाईश असेल. एवढी टेस्टी डिश होते. ते बघा, मटणाला छान तेल सुटल्यानंतर इथे मी 2 वाटी पाणी घालणार आहे. मटण बुडेल एवढं पाणी घालायचं, मटण शिजण्यापुरतंच. छान असं मिक्स करून घेतलं. पाणी मात्र कोमट असायला हवं बरं का. कुकरचं झाकण लावलं आणि मंद आचेवर 4 शिट्ट्या दिलेल्या आहेत. कुकरच्या 4 शिट्ट्यामध्ये मटण छान शिजतं. अगदी हाडापासून वेगळं असं होतं मटण. आता पुढची प्रोसेस म्हणजे आपल्याला इथे दुधी टाकायचं आहे. त्यासाठी दुधी स्वच्छ धुवून मी वरचे साल काढून चिरून घेणार आहे. दुधीच्या अशा मोठे मोठे फोडी करून घेतलेल्या आहेत. काही जण काय करतात माहितीये का, डाळ घोष बनवायचं म्हणजे दुधी वेगळा शिजवून घेतात किंवा डायरेक्ट डाळ शिजवताना टाकतात. असं न करता मी तुम्हाला दाखवणार आहे एक छान अशी पद्धत. म्हणजे वेगळं शिजवून दुधीतलं सत्वही जाणार नाही, डाळी शिजल्यामुळे दुधीचा गाळही होणार नाही. काय करायचं माहितीये का, दुधी तर आपल्याला मटणामध्येच टाकायची आहे. तर काय करायचं, मटण छान शिजलंय का ते बघायचं. बघू शकता मटण छान शिजलं आहे. 4 शिट्टीमध्ये अगदी मंद आचेवर शिजवायचं आहे. मऊ मस्त मोकळं होतं हाडापासून मटण. तुम्ही तुमच्या कुकरप्रमाणे शिजवून घेऊ शकता, किती शिट्टी द्यायला लागते त्याप्रमाणे. पण शिट्टी देताना मंद आचेवरच द्या, म्हणजे मटण छान शिजतं. आता यामध्ये सगळी दुधी मी टाकलेली आहे. दुधी शिजायला काही जास्त वेळ नाही लागत आहे. त्याचे सर्व मसाले घालून पुढची प्रोसेस करेपर्यंत दुधी मस्त मऊ होतो. दुधी मात्र आपल्याला ह्या स्टेजला घालायचं आहे. सगळ्या दुधीच्या फोडी यामध्ये घातल्या आणि असं मिक्स करून घेतलं. 1 मोठा चमचा जिरा पावडर, 1 मोठा चमचा धना पावडर यामध्ये घातलेले आहेत आणि हे सगळं मिक्स करून घेतलं. त्याच्यावर 2 मोठे चमचे तूप घालणार आहे. तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही तूप घालू शकता. आता मात्र आपल्याला शिजवलेली सगळी डाळ यामध्ये घालायची आहे. डाळ काय आपली मस्त गरगरीत शिजवली आहे आणि मटणही शिजवून घेतलं आहे. दुधी घातला आहे, तो अर्धा कच्चा शिजला आहे. दुधी शिजायला काय जास्त वेळ नाही लागत. आता हे सगळं एकत्र केल्यानंतर 1 मिनिटभर ह्याला छान उकळी काढून घ्यायची आहे. मंडळी, तुम्ही बघितलात, आता यात घातली आहे शिजवलेली डाळ, मग थोडी दुधी, जी मटणाच्या रसात मस्त मऊशार होते. आणि हे सगळं एकत्र आलं की त्याला म्हणतात डाळ घोष. मस्त खळखळून उकळी आले हे बघू शकता. आपली दुधी ही छान शिजली आहे. याला अजून चवदार बनवण्यासाठी इथे 1 लिंबू मी पिळला आहे. डाळ घोषला लिंबूनी खूप छान फ्लेवर येतो. तुम्ही ताटातही 1 फोड नक्कीच घ्या. भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची. सुरुवातीला बोलल्यासारखं एक महत्वाची टीप, यात काय घातल्याने मस्त चव येणार आहे, तर यात 1 मोठा चमचा आपल्याला किचन किंग मसाला घालायचा आहे. पूर्णपणे हुकुमी गेम चेंजिंग मसाला आहे. हो मंडळी,
या किचन किंग मसाल्याने पूर्णपणे आपल्या डाळ गोशला मस्त नवीन चव येणार आहे, मस्त फ्लेवर येणार आहे. गॅस बंद करायचा आणि 1 चमचाभर होईल इतपत किचन किंग मसाला यामध्ये घालायचा आहे. या किचन किंग मसाल्याने खूप मस्त टेस्ट येते. त्याचप्रमाणे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ मात्र बेताना आपण आधीही मटण शिजवताना किंवा डाळ शिजवताना थोडं थोडं घातलं होतं. त्याच अंदाजानुसार इथं मी मीठ घातलेलं आहे. बघू शकता मस्त डाळ गोश आपलं तयार झालं आहे. गरमागरम चपाती किंवा जिरा राईस, तुमच्या आवडीचा कोणत्याही पद्धतीचा भात तुम्ही केलात त्याच्यासोबत 1 नंबर लागतं. तर मंडळी, ही डिश कशी वाटली ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तिला लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच पुढच्या रेसिपीमध्ये. आत्तासाठी बाय, धन्यवाद.